नागपुर में दिन दहाड़े शूटआउट, पुराने झगड़े का खूनी अंत। खापा बाजार चौक में युवक को गोलियों से भुना। जिले के सावनेर तहसील के खापा गांव में रविवार को उस वक्त हड़कंप मच गया जब एक युवक को दिन दहाड़े सरेआम गोली मार दी गई। यह वारदात किसी फिल्म सीन से कम नहीं थे। बीच बाजार में पीछा, बंदूक और गोलियों की तड़तड़ाहट। मृतक की पहचान चेतन गगाटी के रूप में हुई है। गोली चलाने वाला आरोपी कोई और नहीं बल्कि पुराना दुश्मन अर्जुन निड़े था। सूत्रों के मुताबिक कुछ महीने पहले चेतन और उसके भाई ने अर्जुन पर चाकू से हमला कर उसे बुरी तरह जख्मी किया था। तभी से अर्जुन के दिल में बदले की आग सुलग रही थी। रविवार को जब अर्जुन की चेतन पर नजर पड़ी तो वह अपनी बंदूक लेकर उसके पीछे दौड़ पड़ा। चेतन जान बचाने के लिए भागा, लेकिन अर्जुन ने पीछा करते हुए उस पर देसी कट्टे से ताबड़तोड़ गोलियां चला दी। गंभीर रूप से घायल चेतन को लोगों ने तुरंत अस्पताल पहुंचाया, लेकिन इलाज के दौरान उसने दम तोड़ दिया। इस सनसनीखेज हत्याकांड के बाद आरोपी अर्जुन निड़े ने खुद थाने पहुंचकर सरेंडर कर दिया। इस घटना से इलाके में दहशत का माहौल है और पुलिस अब इस पुरानी रंजिश की कड़ियों को जोड़ने में जुट गई है। नागपुर से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोकड़ी की रिपोर्ट। खाप्यामध्ये काल दिनांक 15 जून 2025 रोजी साधारणतः सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान आरोपी अर्जुन निळे याने चेतन गागटे याच्यावरती माउजरने फायर करून त्याचा खून केलेला आहे। हा जो आरोपी आहे अर्जुन निळे याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये प्रतिबंधक कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि रेग्युलरली नाईट राऊंडमध्ये त्याला चेक केलं जात होतं। 2017 मध्ये अर्जुन निळेवरती प्राणघातक हल्ला जो आहे तो यातील जो मयत आहे चेतन गागटे यांनी केला होता आणि त्या संदर्भात त्यांचा वाद होता। त्याच्यातूनच हा जो खून आहे तो अर्जुन निळे यांनी केलेला आहे। आतापर्यंत काय झालं? आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पुढील तपास जो आहे तो खापा पोलीस करत आहे। तर फायर आर्म कुठून आणला होता काय माहिती पडलं? फायर आर्मच्या संदर्भामध्ये तपासामध्ये निष्पन्न होईल। त्यामध्ये त्यांनी ते MP मधून एका गाडीतून घेतलेले आहे असं सुरुवातीची माहिती आहे। पुढील जी अधिक माहिती आहे ती पोलीस तपासामध्ये येऊन जाईल। त्या दिवशी नेमकं काय घडलं का तो वाद उफाळून आला की अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होता आणि नंतरची हत्या झाली? हा जो आरोपी आहे अर्जुन निळे याला यातील मयत जो आहे त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याच्यातून त्यांनी हा खून केलेला आहे। गेल्या काही काळापासून मध्य प्रदेशातून माउजर आणि MD ड्रग येण्याचं प्रमाण वाढले आहे। अशी केसेस समोर दिसत आहेत। काय आपलं काय होतं विषय आहे आणि यावरती काही प्रतिबंधात्मक काही यामध्ये पर्टिक्युलरली माउजरच्या संदर्भामध्ये आपल्याकडं कोणताही गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शेवटपर्यंत लिंकमध्ये जातो की कुणाकडून मिळवलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करत आहे।